तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आगामी इठा चित्रपटावर नव्या वादाला तोंड फुटलंय। चित्रपटाच्या टीजरमध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनाशी संबंधित इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांचा नातू धनंजय खुडे यांनी केलाय। चित्रपटातील वादग्रस्त बाबींमध्ये तातडीने आवश्यक बदल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। तसे न झाल्यास चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात कायदेशीर कार्यवाही तसेच अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान या आरोपांवर चित्रपट निर्मात्याची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। माझं नाव धनंजय महादेव खुडे नारायणगावकर। आपण पाहिलं बऱ्याच या दिवसांमध्ये की जो चित्रपट येतोय इठा, खरं तर त्याचं नाव विठा पाहिजे, परंतु त्यांनी इठा केलं आहे। तर त्या मूळ इतिहासाशी, चित्रपटातल्या मूळ इतिहासाशी तोडफोड करून विठाबाई नारायणगावकर या चित्रपटाला त्यांनी जे प्रेझेंट केले मूळ इतिहासाची तोडफोड करून, त्याला आमचा आक्षेप आहे। त्याचबरोबर या चित्रपटामधचं जे काही रायटिंग झालं असेल, जे काही विषय झाले असतील, हे कोणाच्याही संपर्कात न आल्यामुळं, म्हणजे फॅमिली, विठाबाईंची फॅमिली, भाऊ बापूची फॅमिली या रिलेटेड कोणाशीही संपर्क न साधल्यामुळं आमचा या चित्रपटावरती आक्षेप आहे। आणि चित्रपटाने तात्काळ हे सगळं थांबवावं। डायरेक्टरनी ती चर्चा, सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्या चित्रपटामध्ये योग्य ती नावं दाखवल्यानंतर, सत्यकथानक दाखवल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, ही आमची मागणी आहे। टीजरमध्ये मूळ इतिहासाची तोडफोड केली असं तुम्ही म्हणताय, काय नेमकी तोडफोड केली आहे, काय दाखवण्याचा प्रयत्न केला? चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलं की विठाबाईंचा तमाशा सुरू होताना हे त्यांनी दाखवलं आहे की भाऊ गावकर तमाशा मंडळ, भाऊ गावकर तमाशा मंडळ। आता हे भाऊ गावकर जे नाव आहे, मुळात हे नावच नव्हतं, हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। भाऊ बापू नारायणगावकर हे असं नाव होतं आणि हा तमाशा होता। त्याच्यामुळं या चित्रपटामध्ये जे काही त्यांनी दृश्य दाखवले असतील, त्याचबरोबर ह्या चित्रपटामध्ये त्यांनी एक फोटो असा दाखवला की विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळाला भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पुरस्कार देताना। आता हा चित्रपट, हा पुरस्कार 1961 साली भाऊ बापू नारायणगावकर यांना दिला होता। त्यातले बापूसाहेब खुडे ही व्यक्ती, या व्यक्तीला हा ओरिजिनल फोटो त्यांचा हा त्या चित्रपटामध्ये दाखवला आहे की विठाबाई नारायणगावकरांना हा पुरस्कार दिला आहे। विठाबाईंना पुरस्कार नव्हता मिळाला होता, राष्ट्रपतींनी त्या पुरस्कार दिला होता दिल्ली या ठिकाणी, कारण त्यांनी त्यावेळेस सामाजिक सुद्धा काम केलं होतं। नेपाळ आघाडीला जाऊन त्यांनी ज्यावेळेस सैनिकांचं मनोरंजन केलं, हे पण ते एक मोठं काम होतं त्या काळातलं। आणि हे काम केलं, ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी घडल्यामुळे त्यांना संगीत नाटक अकॅडमीने त्यांनाच वरती दिल्ली गव्हर्नमेंटला, सांस्कृतिक विभागाला शिफारस केली की सदर या व्यक्तींना असा सामाजिक कामामध्ये त्यांनी हातभार केल्यामुळे पुरस्कार देण्यात यावा, अशा पद्धतीने। तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार, काय दाखल करणाऱ्यांनी आता काय मागणी करतात? मागणी हीच असणार आहे आमची, जोपर्यंत या चित्रपटामध्ये जे मूळ कथानक आहे, जे सुरुवात होती, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेस जगासमोर आणायचा असतो, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पहिले दाखवावं लागतातच, त्याशिवाय संभाजी महाराज पूर्ण होत नाही। तद्वत ह्या चित्रपटामध्ये सुद्धा विठाबाई जर तुम्हाला या सगळ्या चित्रपटामध्ये दाखवायची असेल, अतिशय चांगली गोष्ट आहे, विठाजींचा तुम्ही चित्रपट बनवताय, परंतु विठाजींचा इतिहास काय आहे, तो मूळ इतिहास जोपर्यंत तुम्ही जगासमोर ठेवत नाही, भले तो 2 मिनिटाचा ठेवा, आम्हाला काही टाईम शेड्यूल नाही त्याचा, 1.5 तास ठेवा, 2 तास ठेवा, तो शेड्यूल नाही, पण तो यावा, हीच आमची माफक अपेक्षा आहे। आणि त्या मूळ कथानकाला त्यांनी त्या ठिकाणी मांडावं आणि त्या पद्धतीने तो चित्रपट लोकांसमोर यावा, एवढीच अपेक्षा आहे आमची। डोंबिवली आणि ठाकुर्ली येथील स्थानकादरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत प्रितेश कणोजिया, राजू वाघे आणि साहिल खंदारे हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार घाटकोपर अमरनाथ लोकलमध्ये दिवा स्थानकावर सीटवर झोपलेल्या प्रवाशाला जागा सोडण्यास सांगितल्याने वाद सुरू झालाय। त्यानंतर झालेल्या मारहाणीत एक जण जखमी झालाय। पुढे ठाकुर्ली स्थानकात लोकल पोहोचल्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी डब्यात प्रवेश करून आणखी दोघांना मारहाण केल्याचा आरोप आहे। हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून या प्रकरणी डोंबिवली GRP कडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। प्रवासी नामी प्रितेश कणोजिया, वय 31 वर्ष, राहणार टिटवाळा, हे अंबरनाथ स्लो ट्रेनने प्रवास करत होते।
ते घाटकोपर येथून चढले. घाटकोपर येथून लगेचच्या डब्यामध्ये चढले आणि सदरची गाडी ही 23:52 डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे आली. त्या गाडीमध्ये राजू वाघे वय 19 वर्ष आणि त्याचा मित्र साहिल खंदारे वय 19 वर्षे हे त्या डब्यामध्ये चढले. प्रितेश हा लगेच डब्याच्या बाकावरती झोपलेला होता. तर राजू वाघे याने त्याला उठायला सांगितलं, मला बसायला जागा दे असं बोलला. त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि वादावादीचं रूपांतर मग त्यांच्या भांडणामध्ये झालं. तर राजू वाघे यांनी त्याच्या हातातलं कडं जे आहे ते काढलं आणि त्यांनी प्रितेश कनोजिया यांना मारहाण केली. त्यावेळेस पोलिसांना कॉल आला वगैरे. पोलीस ती गाडी अटेंड करत होते ठाकुर्लीला, परंतु तेवढ्याच्यामध्ये गाडी निघून गेली. सदरची गाडी GRP पोलिसांनी कल्याण त्यांनी अटेंड केली ती गाडी आणि दोघांना खाली उतरून वगैरे त्यांना उपचारासाठी वगैरे सायन हॉस्पिटल येथे घेऊन गेले. सायन हॉस्पिटल त्यांचे उपचार चालू आहेत वगैरे. दोघांचं स्टेटमेंट वगैरे घेतलं. आमची पोलीसची टीम, आमचे PI चव्हाण साहेब, PSI भिलारे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरकडनं जे काय त्यांचे इंजुरी सर्टिफिकेट आहे ते प्राप्त करून घेऊन पुढील कारवाई योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. काम संपला, मी ट्रेन पकडला. मी येत होता, पूर्ण ट्रेन भरलेली होती. याच्यानंतर पूर्ण ट्रेन खाली झाली दिवामध्ये. नंतर ह्या लोक डोंबिवलीमध्ये चढला. पूर्ण ट्रेन खाली होती. तो साईडचा पण सीट खाली होता. हे लोकांना तिकडे जाऊन बसायचा होता. हे लोक फक्त आले, मला बोले तू झोपलेला कसा आहे. मी बोलला मी उठतो. मीनी माझा मीठ 8चा जो मीठ आहे ना तो उचलला तिकडून. या लोकांनी डायरेक्ट आपला काढला आणि मला इकडे मारला पूर्ण. नंतर काढा मारला आणि मला तो मोठा कालावाला आहे ना तो याचा सोबत आहे. तो मला बोलतो याला लेप भरलेला आपण, आता सण इकून निघू. नंतर मी ह्याचा कॉलर पकडला आज छोटेवाल्याचा. ह्या लोक मला ट्रेनतून बाहेर फेकत होता. ठाकुर्लीमध्ये ट्रेन थांबला ना, 4-5 मुले लोक चढले त्याच्यामध्ये वाचवायला मला. त्या लोकांनी ह्याला मारला. हे हा झोपलेला आहे ना ह्याला आणि हा पळाला. कल्याणमध्ये जागतिक सर्प दिनाच्या निमित्ताने सापांसोबत धोकादायक स्टंट केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाखाली येत असलेल्या एका बिनविषारी सापाला एका तरुणाने वाचवले. मात्र त्यानंतर त्याच सापाला हातात घेऊन दुचाकीवर फिरताना तो दिसून आलाय. या प्रकारची माहिती मिळताच सर्पमित्र संदीप पंडित यांनी संबंधित तरुणाला थांबवून साप ताब्यात घेतलाय आणि त्याची सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सुटका केली. यानंतर नागरिकांनी वन्य जीवासोबत कोणत्याही प्रकारची धोकादायक स्टंट करू नयेत, तसेच साप आढळल्यास स्वतः हाताळण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्र वन विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन सर्पमित्र संदीप पंडित यांनी केली. नमस्कार. आज 16 तारीख आहे. आज सापांचा वाढदिवस म्हणून साजरा करतात आजचा दिवस, कारण का आज जागतिक दिवस आहे त्यांचं. आणि एक नानेटी जातीचा साप आहे, बिनविषारी आहे. हा जो मुलगा आहे जेलच्या परिसरामध्ये गेला होता मुलाखतीसाठी, तर त्या ठिकाणी त्याला हा साप दिसला होता. तर तो त्याला गाडीवरून सोडण्यासाठी गांधारी दुर्गाडी साईडला जात होता. पण माझं लक्ष गेल्यामुळे मी त्याला थांबून हा सापळा माझ्याकडे घेतलेला आहे. तो याचं नाव, मेरा नाम जुबैर मोहम्मद हुसैन शेख है. मेरे को ये आदरवाड़ी जेल के पास मेरे को सांप मिला. रिक्शा के नीचे आ रहा था, पुलिस वालों को पैर के पास से आया तो रिक्शा के नीचे ना आवे करके मैंने उसको हाथ में उठाया, थोड़ा उसको देखा ऐसे मुंह के पास लगा के. तो भी मैं बोला उसको जंगल में छोड़ देता हूँ, माफ़ी मांग के जंगल में छोड़ देता हूँ. तो उतने में भाई आ गए, संदीप भाई आए, बोले ला मेरे पास है, बोले मैं छोड़ देता हूँ, बोले तुम्हारा क्या है, बोले वीडियो में बना देता हूँ. बोला ठीक है, बोला ओके. बोला संदीप भाई तुम्हारा सल्यूट है मारो. मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये 7 ते 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले. भांडूप, मुलुंड, विक्रोली आणि घाटकोपर परिसरात सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. पावसाच्या पुनरागमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान पावसामुळे काही भागात वाहतूक मंदावली असली तरी नागरिकांनी या सरींचा स्वागत केलंय. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली.
या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 1,33,00,000 रुपये किमतीचा 1300 ग्राम उच्च प्रतीचा हायड्रो गांजा, 5 ग्राम कोकेन आणि 12 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. मीरा, तुर्भे रोड, चेंबूर, घाटकोपर आणि डोंबिवली परिसरात सलग छापेमारी करून ही कार्यवाही करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या रॅकेटचा मुख्य सूत्रधार ऋषांक भानुशाली हा थायलंडमध्ये बसून भारतात हायड्रो गांजाचा पुरवठा करत असल्याचं समोर आले. मुंबई ठाणे परिसरातील साथीदारांच्या माध्यमातून अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेने दिनांक 10 जुलै रोजी तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हॉटेल मंडे परिसरात 2 व्यक्तींना पकडलं होतं, ज्यांचं नाव अब्दुल रौफ झरीन खान आणि अरुण मानपुरे. यांच्याकडून 648 ग्रॅम हायड्रो गांजा आणि 5 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं होतं. त्यांच्याकडे पुढील तपासामध्ये त्यांनी कुठून आलं याबाबत चौकशी केली असता त्यांनी ते आयान राजकोटवाला याच्याकडून घेतलं असल्याचं निष्पन्न झालं, ज्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून त्यावेळी 203 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आला. पुढील तपासामध्ये गौरव विश्वजित चिंदरकर, नीरज शहा आणि सुरेश भानुशाली यांना देखील अटक करण्यात आली, ज्यांच्याकडून जवळपास 451 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आला. आणि यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की वृषांग भानुशाली हा व्यक्ती थायलंड येथून हायड्रो गांजा भारतामध्ये पाठवण्याचं काम करतो. या पूर्ण कारवाईमध्ये एकूण 1300 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आलेला आहे, 5 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलेला आहे आणि 12 मोबाईल आतापर्यंत जप्त केलेले आहेत, ज्याची एकूण किंमत 1,33,00,000 रुपये आहे. आणि अजून आमचं यामध्ये अजून कोण आहे का याविषयी सखोल तपास चालू आहे. तेच हे 2 व्यक्तींना आम्ही जेव्हा अटक केली त्यांच्याकडून तू कुणाकडून घेतला, अजून कुणाकडून घेतला, असं बॅकवर्ड आम्ही जेव्हा ट्रॅकिंग करत गेलो तेव्हा वृषांग भानुशाली हा यामध्ये मेन व्यक्ती आहे आणि त्याचे जे 2 पार्टनर होते नीरज शहा आणि सुरेश भानुशाली, इंडियातले पार्टनर्स, त्यांना आम्ही अटक केलेली आहे. त्याविषयी तपास चालू आहे. सध्या म्हणजे ते पोलीस कोठडीमध्ये आहे आणि त्यांचे मोबाईल फोनची तपासणी करून त्यांचे कोण ग्राहक होते किंवा ते अजून कोणाला सप्लाय करत होते याविषयी तपास चालू आहे. त्याविषयी मला नाही सांगता.